श्री संत बाळूमामा मंदिर येथे झालेल्या चोरीच्या निषेधार्थ नांदगाव येथील धनगर बांधव आक्रमक बाळूमामा मंदिर ट्रस्ट बरखास्त करून दोषींवर चोरी, लूटमार, भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल करण्याची मागणी श्री संत बाळूमामा मंदिर ट्रस्ट आदमापूर जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी झालेल्या आर्थिक घोटाळा प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल होऊन ट्रस्ट बरखास्त करून सरकारी कायदा 2018 प्रमाणे करण्यात आलाय। धनगर समाजाचे श्रद्धास्थान, धनगर समाजाची अस्मिता, धनगर समाजाचे कोल्हापूर जिल्ह्यातील श्री संत बाळूमामा मंदिर ट्रस्ट आदमापूर या ठिकाणी 70 कोटीपेक्षाही जास्त झालेल्या आर्थिक घोटाळ्यातील दोषी असलेले सौ रागिणी खडके उपनिबंधक आदमापूर व येथील ट्रस्टी सौ निवेदिता पवार व अन्य 6 आरोपी यांनी या ट्रस्टमध्ये संगमताने देखील राम मंदिर व महाराष्ट्रातील सिद्धिविनायक मंदिरापेक्षाही मोठा आर्थिक घोटाळा केला असून या घोटाळ्यात भक्तांनी मोठ्या आस्थेने व श्रद्धेने केलेले आर्थिक स्वरूपातील दान तसेच श्री संत बाळूमामा मंदिर ट्रस्ट मालकीच्या जमिनी व सोन्या चांदीचे दागिने, मेंढ्या, बकऱ्या विक्री करून झालेला हा भ्रष्टाचार म्हणजे एक मोठी लूट असून त्यामुळे धर्म मंदिरे बदनाम होत असून असंख्य भाविकांच्या भावना सदर भ्रष्टाचारामुळे दुखावल्या असून या श्री संत बाळूमामा ट्रस्ट बरखास्त करण्याची मागणी या दोषींवर लवकरात लवकर चोरी, लूटमार, भ्रष्टाचाराचे दोषींना गुन्हे दाखल आणि अटक करण्यात यावी अशी समस्त नांदगाव धनगर बांधव जय मल्हार सेना व जय मल्हार मेंढपाळ सेना नाशिक जिल्ह्याच्या वतीने जय मल्हार सेनेचे जिल्हा प्रमुख नांदगावचे उपनगराध्यक्ष राजेश शिंदे यांनी नांदगाव नायब तहसीलदार यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील धनगर समाजाचे श्रद्धास्थान संत श्री बाळूमामा मंदिर ट्रस्ट आदमापूर या ठिकाणी मानवाच्या धर्माला काळीमा फासणारा असा हा मोठा देशातील दुसरा मोठा फ्रॉड या ठिकाणी घडलेला आहे। एक मोठा प्रकारचा भ्रष्टाचार, एक 70 कोटीपेक्षाही जास्त असलेला हा भ्रष्टाचार त्या ठिकाणी घडलेला आहे। त्या ठिकाणच्या असलेल्या सौ रागिणी खडके उपनिबंधक आदमापूर व तेथील ट्रस्टी निवेदिता पवार यांनी व काही जणांनी मिळून हा मोठा प्रकारचा भ्रष्टाचार ह्या त्या ठिकाणी केलेला आर्थिक स्वरूपातील हा मोठा भ्रष्टाचार असून त्याचबरोबरनी बाळूमामा ट्रस्टच्या असलेल्या काही जमिनींचा व्यवहार कागदोपत्री फेरफार करून त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे। त्याचबरोबर भक्तांनी केलेलं दान स्वरूपात असलेलं सोनं, चांदी आणि त्याचबरोबर त्या ठिकाणच्या मेंढ्या विकण्याची परवानगी ही कोणालाही नाहीये आणि ज्या मेंढ्यांची किंमत ही बाळूमामांच्या असलेल्या मेंढ्यांची किंमत जवळजवळ 10-15 हजार रुपये असते, ती मेंढी त्यांनी 700-800 हजार रुपयाला एवढ्या नग्न किमतीमध्ये त्यांनी विकून अशा पद्धतीचा हा मोठा फ्रॉड त्यांनी केलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाळूमामांच्या 19 पालख्या, ज्याला आपण आमच्या मराठी भाषेमध्ये बग्गी असं म्हणतो, त्या पालख्या ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्य असतात, फिरत असतात आणि आपल्या भक्तांना त्या भक्तीसाठी त्या ठिकाणी त्या जात असतात। अशा ठिकाणी बरेचशा लोकमंडळी आपण पंगत म्हणून जेवणाची पंगत त्या ठिकाणी देतात, आर्थिक स्वरूपाची देणगी त्या ठिकाणी देतात, त्याचाही कुठल्याही प्रकारचा हिशोब त्या ठिकाणी कुठलाही नाहीये। अशा प्रकारचा हा मोठा भ्रष्टाचार असून ज्यांनी हा भ्रष्टाचार केला आहे त्यांच्यावरती दरोडा, लूटमारीचे सारखे गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित शासनाने व प्रशासनाने अटक करून त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी मी समस्त नांदगाव तालुका धनगर समाज, मेंढपाळ बांधव समाज, जय मल्हार सेना नाशिक जिल्ह्याच्या वतीने, जय मल्हार सेना मेंढपाळ सेनेच्या वतीने मी या ठिकाणी करत आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेलं विश्वस्त मंडळ, त्या ठिकाणी असलेलं हे ट्रस्ट त्वरित शासनाने बरखास्त करून जे आपल्याला करवीर निवासिनी आई कोल्हापूरची महालक्ष्मी माता या ठिकाणी जो नियम आहे 2018चा महाराष्ट्र शासना निर्णय, सरकारी निर्णय कायदा 2018 हा त्वरित त्या ठिकाणी लागू करून पांडुरंग आपला विठ्ठलाच्या मंदिराला जो नियम आहे, शिर्डी संस्थान साईबाबाला जो तिथं निर्णय आहे, जो नियम आहे, जे विश्वस्त मंडळ आहे, जे शासनाने नेमलेलं आहे, अशीच नेमणूक त्या ठिकाणी आदमापूरच्या बाळूमामाच्या ट्रस्टच्या ठिकाणी आपण करावी। शासनालाही ही मागणी आम्ही आदरणीय नायब तहसीलदार साहेबांच्या वतीने शासनाला आम्ही करत आहोत। तरी आमची ही वैयक्तिक कोणाची भावना नसून समस्त भक्त मंडळांची, समस्त धनगर समाज बांधवांची ही भावना आहे। साहेब, ही कळकळीची भावना आपण त्वरित शासनापर्यंत पोहोचून कोल्हापूरचे जे कलेक्टर साहेब आहेत त्यांच्यापर्यंत व महाराष्ट्राच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांपर्यंत आपण ही भावना आमची पोहोचवावी। त्याचप्रमाणे आमच्या नांदगाव तालुक्याचे आमचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सुहास अण्णा कांदे
यांनाही मी समस्त धनगर समाज बांधवांच्या वतीने मी विनंती करणार आहे की अण्णासाहेब, आपणही भटका विमुक्त महामंडळाचे आपण एक राज्यमंत्री आहात, आपण आमचे श्रद्धास्थान आहेत, आमचे पूजन आहात, आपण आमची कळकळीची भावना ही आदरणीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचून त्या ठिकाणी दोषींवरती त्वरित कारवाई होऊन त्या ठिकाणचं असलेलं विश्वास मंडळ त्वरित बरखास्त करावं व सरकार मान्य 2018चा कायदा त्या ठिकाणी लागू करावा अशी मागणी मी आपल्याकडेही करत आहे व आपण आपल्या मार्फत शासनापर्यंत ती पोहोचवावी अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आहे. धन्यवाद. मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव.